ट्रकची एसटीच्या वाहक प्रशिक्षण वाहनाला धडक, 4 प्रशिक्षणार्थी वाहक जखमी। नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील सोनुर्ली फाट्यासमोरील घटना। रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकने एसटी महामंडळाच्या वाहक प्रशिक्षण वाहनाला मागील बाजूस धडक दिल्याने एसटी बसचे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले, तर 4 प्रशिक्षणार्थी वाहक जखमी झाले। प्रशिक्षण वाहनात वाहकासह अंदाजे 15 शिकाऊ वाहक होते, परंतु या अपघातात सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही। ही घटना मध्यरात्री 12:30च्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील सोनुर्ली फाट्यासमोर घडली। पांढरकवडा डेपोचे वाहक प्रशिक्षण वाहन क्रमांक MH40Y5723 हे नागपूर पांढरकवडा या मार्गावर नवीन शिकाऊ वाहकांना प्रशिक्षण देण्यासाठी गेले होते। रात्री परतीच्या प्रवासादरम्यान प्रशिक्षण वाहन पांढरकवडाकडे जात होते। दरम्यान सोनुर्ली फाट्याजवळ TN29 CT 1272 या क्रमांकाच्या ट्रकने प्रशिक्षण वाहनाला मागावून जोराची धडक दिली। यात प्रशिक्षण वाहनाचा मागील भाग क्षतिग्रस्त होऊन सुमारे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले, तर 4 प्रशिक्षणार्थी वाहक जखमी झाले। याची तक्रार प्रशिक्षण वाहनाचे चालक दयाराम बापूराव आत्राम वय 49 राहणार पिपरी रोड पांढरकवडा यांनी वडकी पोलीस स्टेशनला केली। तक्रारीवरून वडकी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोडखडे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार रमेश आत्राम, आकाश कुदुसे हे करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।